मंडळी, मी मागं म्हटलं होतं गणी की कोल्हापुरात कुठल्या बी कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला एक तरी कलाकार बघायला भेटणारच. काल बी असंच झालं. एका मंदिरात कोल्हापूर डायरीसाठी व्हिडिओ करायला गेलतो आणि तिथं सुद्धा मला असंच एक कलाकार बघायला भेटले. मंदिरात जात होतो आणि मला तिथं बासरी वाजवतेला आवाज ऐकू येत होता. जाऊन बघतोय तर काय तर एक काका बासरी वाजवण्यात गुंग झाले होते. आता समोर कलाकार बघितल्यावर आपल्या रक्तातला कलाकार बी जागा झालाच. मग त्या काकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. आता ते काका कसे बासरी वाजवत होते आणि त्यांनी काय माहिती सांगितली तुम्हीच ऐका. कधी माहित आहे पेटी वाजव? हो, पेटे घरी ते तिथं वाजवतात त्यातनं भरतीचे. अच्छा, पेटीसारखीचे स्वर, लहान मोठा स्वर, कमी जास्त स्वर, अच्छा, अशा सगळ्या वेगवेगळ्या. आपण काय एक, काय दोन, काय चार, काय पाच, पांढरे एक, पांढरे ओके, पांढरे चार, पांढरे पाच, पांढरे सहा, पांढरे सहा, अशा वेगवेगळ्या स्वरांच्या बासऱ्या. अच्छा, त्या आपल्याला जसं जे गाणं वाजवायचं आहे किंवा सर्वसाधारणतः एक राग, जे शास्त्रीय राग वाजवला त्याचं एक वेगळी बासरी ठरली. हे मशीन आहे. बर, हे मशीनच आहे. बर, रॅडेल नावाचं मशीन. ओके, हां हां, त्याच्यामध्ये हे सगळे स्वर आहे. हां हां हां, तिथे तशी स्वर हा जो स्वर आहे हा तुला आहे. गेली 50 वर्ष झालं या मंदिरामध्ये येतात, म्हणजे लहानपणापासूनच म्हणा की. आणि गेली 10 वर्ष झालं हे मंदिरामध्ये बासरी वाजवतात. म्हणजे दररोज तुम्हाला हे काका तिथं संध्याकाळी बासरी वाजवताना बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. आता एवढा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेलच की हे मंदिर हाय तरी नेमकं कुठं. कोल्हापूरच्या काही लोकांनी सहज लक्षात सुद्धा आलं असेल. पण तुम्हाला बी माहिती करून घ्यायचं असेल की हे मंदिर कुठं आहे, तर त्यासाठी मी लांब लचक व्हिडिओ करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही तवा जाऊन नक्की पहा. बाकी आत्तापुरती एवढंच. टाटा, बाय बाय.